विशेषतः ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये अभ्यासात जसा होतो तसा भाषणात किंवा डिबेट कॉम्पिटिशनमध्ये ती मुलं इतके वेगळे काहीतरी मुद्दे समोर आणतात, हां. की रिबटायचा काही चान्सच मिळत नाही. ओके. हां. वेगळा विचार करण्याची सवय. बरोबर. आणि सर्वात अजून एक मोठा मुद्दा म्हणजे हीच मुलं जेव्हा मोठी होतात आणि जॉब इंटरव्ह्यूला जातात हं. किंवा कुठेही ॲडमिशन घ्यायची असते, तेव्हा तिथे माझ्यासारखी असंख्य मुलं माझ्यासोबत कॉम्पीट करतायत. हां. बरोबर. मग माझ्यात असं काय वेगळेपण आहे जे बाकीच्यांकडे नाहीये? हां. तर ब्रेन ॲक्टिव्हेशनमुळे ते आपण उठून दिसतो. आपली विचार करण्याची पद्धत, आपली चाल, आपला कॉन्फिडन्स हे 10 लोकांमध्ये आपण उठून दिसतो आणि जर समोरच्याला वाटलं, की हा माझ्या कंपनीत आल्यामुळे किंवा हा माझ्या बिझनेसमध्ये आल्यामुळे खरोखर माझ्या बिझनेसचा फायदा होणार आहे. हां, हां. जॉब मार्केट अशाच प्रकारे चालतं नाही करेक्ट. का? हो, बरोबर. केवळ माझ्याकडे काय डिग्र्या आहेत आणि मी कितवा आलो, मी भारतात पहिला आलो, हां, दॅट हां. डझंट गॅरंटी यू अ जॉब. बरोबर. हं. एक व्यक्ती म्हणून आपण जे काही वेगळं त्या इन्स्टिट्यूटला देऊ शकतो, त्या कंपनीला देऊ शकतो. हं. तिथे आपण आपल्याकडे खूप जास्त गुण असतात बाकीच्यांपेक्षा. ओके. कारण ब्रेन ॲक्टिव्हेशनमुळे आलेली ती विचार करायची सवय.